नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हर्षवर्धन साळवे व्हेक्टर अकॅडमीच्या व्हेक्टर व्ह्यूपॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सायन्स 1चा चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरच्या बेसिक्सला कवर केलं होतं. त्यानंतर त्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन टू ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक आपण कवर केला होता आणि त्यानंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. मी त्यावेळेस सांगितलं होतं की ग्रॅव्हिटेशन चॅप्टर जो आहे तो चांगल्या पद्धतीनं समजण्यासाठी जे बेसिक्स आहेत ते बेसिक्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल, या चॅप्टरचा लेक्चर नंबर 1 जर तुम्ही बघितला नसेल तर तुमच्या स्क्रीनवर डाव्या साईडला एक आय बटन येत असेल, त्या आय बटनमध्ये त्या लेक्चरची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ एकदा नक्की बघा. चला तर मग आजचा आपला टॉपिक आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशनबद्दल आपल्याला थोडीफार माहिती आधीपासून आहे. बघा, लोअर स्टँडर्ड्समध्ये आपण मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन शिकलेलो आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन आपण लोअर स्टँडर्डमध्ये ऑब्झर्व केलेला आहे, त्यांचा स्टडी आपण केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईन पाथमध्ये ट्रॅव्हल करत असेल तर त्या स्ट्रेट लाईन पाथमध्ये जेव्हा तो ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करतो तेव्हा आपण त्याच्या मोशनला लिनियर मोशन असं म्हणतो. एखादा ऑब्जेक्ट जर कर्व पाथवर ट्रॅव्हल करत असेल, स्ट्रेट पाथ नाही आहे, कर्व पाथ आहे, जर कर्व पाथवर एखादा ऑब्जेक्ट मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला आपण कर्व्हिलिनियर मोशन म्हणतो. इन द सेम फॅशन जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथवर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या सर्क्युलर पाथवर परफॉर्म केल्या गेलेल्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण. आपल्या टेक्स्टबुकमध्ये जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की आपल्याला एक छोटीशी दोरी घ्यायची आहे, त्या दोरीच्या एका टोकाला आपल्याला दगड बांधायचा आहे आणि त्या दोरीचं दुसरं टोक आपल्याला आपल्या हातामध्ये पकडून त्याला असं हवेमध्ये गोल 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 फिरवायचं आहे. ज्यावेळेस आपण तो दगड दोरीच्या मदतीने दोरी आपल्या हातात पकडून ठेवून जेव्हा आपण तो दगड फिरवू त्यावेळेस त्या दगडाची जी मोशन असणार आहे ती मोशन आपण सर्क्युलर मोशन असं आपण म्हणू शकतो. कारण तो जो स्टोन आपण दोरीला बांधून ठेवलेला, तो छोटासा दगड आपण दोरीला बांधलाय, तो एका सर्क्युलर पाथवर फिरतोय. त्याची मोशन स्ट्रेट लाईन पाथ आहे का? नाही. सरळ रेषेत तो दगड जातोय का? नाही. तर तो एका सर्कलवर रोटेट होत असल्यासारखं तुम्हाला दिसेल. म्हणून सर्क्युलर मोशनची डेफिनेशन बघा, एकदम सिंपल टॉपिक आहे मित्रांनो. सर्क्युलर मोशन डेफिनेशन बघा, इफ अन ऑब्जेक्ट परफॉर्म इट्स मोशन अलॉंग अ सर्क्युलर पाथ देन इट्स मोशन इज सेड टू बी अ सर्क्युलर मोशन. कोणताही ऑब्जेक्ट, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथवर त्याची मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्या मोशनला आपण काय म्हणू शकतो? सर्क्युलर मोशन म्हणू शकतो. आपण टेक्स्टबुकमधल्या एक्झाम्पलला डायग्रामॅटिकली समजून घेण्याचा प्रयत्न करू. फॉर एक्झाम्पल, हा एक सर्क्युलर पाथ आहे. आपण जी स्ट्रिंग घेतलेली आहे, ही स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला आपण एक छोटासा स्टोन टाय केलेला आहे, त्याला छोटासा दगड आपण बांधलेला आहे आणि त्या दगडला आपण त्या स्टोनला स्ट्रिंगच्या मदतीने दोरी आपल्या हातात पकडून आपण त्याला सर्क्युलर मोशन प्रोव्हाइड करतोय, त्याला आपण गोल गोल फिरवतोय. आता मित्रांनो, क्लास 9th मध्ये फर्स्ट चॅप्टर जो होता लॉज ऑफ मोशन नावाचा, त्या लॉज ऑफ मोशन मध्ये तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नावाचा एक टॉपिक होता, UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी डिटरमाइन करायची याचा एक सिंपल ॲक्टिव्हिटी बेस्ड तुम्ही कन्सेप्ट शिकले होते. एक रोटेटिंग डिस्क जर आपण घेतली आणि त्या रोटेटिंग डिस्कवर जर आपण एखादा 5 रुपये कॉईन टाकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती असा 5 रुपये कॉईन प्लेस केला आणि ती जी डिस्क आहे ती कंटिन्युअसली सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, ती रोटेट होते. तर ॲज सून ॲज तुम्ही जेव्हा तो कॉईन त्याच्यावरती प्लेस करणार, तो कॉईन एका विशिष्ट डायरेक्शनमध्ये फ्लाय ऑफ झालेला तुम्हाला दिसेल, तो कॉईन उडून जाताना तुम्हाला दिसेल. आता ती जी डायरेक्शन होती 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकले होते की कॉईन जो आहे तुमचा तो लिनियर मोशन परफॉर्म करेल आणि ती जी लिनियर मोशनची डायरेक्शन असेल ती त्या डिस्कला कशी असेल? टँजेन्शियल असेल. सेम एक्झाम्पल आपण आता सेम कन्सेप्ट आपण इथे रिपीट बघू. बघा, ही एक स्ट्रिंग आहे. फॉर एक्झाम्पल, ही एक स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंगला आपण एक स्टोन टाय केलेला आहे, दगड बांधलेला आहे आणि हा दगड आपण मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण गोल गोल फिरवतोय. गोल गोल फिरवत असताना आपल्याला काही बारकाईनं ऑब्झर्वेशन्स करायचे. ऑब्झर्वेशन असे करायचे की हा दगड जेव्हा आपण फिरवतो, हा दगड फिरवत असताना आपण पकडून ठेवलेली जी हातामध्ये पकडून ठेवलेली जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग ताणलेली असते.
ती ताणल्यासारखी आपल्याला दिसते. म्हणजेच या स्ट्रिंगमध्ये काय इथे टेन्शन आहे. ती स्ट्रिंग ताणली गेलेली आहे म्हणजे त्या स्ट्रिंगमध्ये काय प्रेझेंट आहे, टेन्शन प्रेझेंट आहे. ठीक आहे. नंतर 9th स्टँडर्डच्या कन्सेप्टला जर आपण रिवाइज केलं, रिकॉल केलं, तर या स्टोनची व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय राहणार, या स्टोनची व्हेलॉसिटीची डायरेक्शन राहणार टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. आता हा स्टोन या ठिकाणी आहे म्हणून मी अशा पद्धतीनं आणि अँटी क्लॉकवाईज फिरतोय म्हणूनच मी अपवर्ड एरो दिला. ठीक आहे. आता या पॉइंटवर त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन अपवर्ड आहे. हा स्टोन जर या साईडला आपण कन्सिडर केला, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना इथे आला असं आपण जर कन्सिडर केलं, तर या पॉइंटवर त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन परत एकदा टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ आणि अकॉर्डिंग टू द मॅनर ऑफ मोशन. क्लॉकवाईज असेल तर अपवर्ड डायरेक्शनला दाखवावं लागेल. आता आपण अँटी क्लॉकवाईज मोशन कन्सिडर करतोय म्हणून टँजेन्शियल पाथ आणि डाऊनवर्ड अशी राहील त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन. एक लास्ट एक्झाम्पल, थर्ड पॉइंट जर आपण इथे तो स्टोन कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल तो स्टोन इथपर्यंत आला, तर इथे सुद्धा त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी राहील, टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. ओके. बघा आता या तीनही ठिकाणी जर तुम्ही स्टोनला ऑब्झर्व केलं, स्टोनच्या सर्क्युलर मोशनला ऑब्झर्व केलं, तर त्याच्यासोबत जी कनेक्ट केलेली आपली स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग तुम्हाला अशी ताणून धरल्यासारखी दिसेल. इथपर्यंत समजतंय? ठीक आहे. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची की सर्क्युलर मोशन परफॉर्म होत असताना आपण हातामध्ये पकडून ठेवलेली जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग आपल्याला सोडून द्यायची. स्ट्रिंग सोडून दिल्यानंतर त्या स्टोनची कशी मोशन होते ते आपल्याला ऑब्झर्व करायचं. बघा, फॉर एक्झाम्पल आपण इथपर्यंत दगड आला आणि इथपर्यंत दगड आल्याच्या नंतर ही त्याची लास्ट पोझिशन आहे. इथपर्यंत दगड आल्याच्या नंतर ही जी स्ट्रिंग आपण आपल्या हातात पकडून ठेवली होती ही आपण सोडून दिली. ती स्ट्रिंग जेव्हा सोडून देऊ, एकदम त्याच पॉइंटला हा जो स्टोन आहे हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणं बंद करेल आणि एक नवीन लिनियर मोशन तो परफॉर्म करेल. आणि ती जी लिनियर मोशन असेल तिची डायरेक्शन कशी असेल, टँजेन्शियल टू दिस सर्क्युलर पाथ. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. आता तो दगड उडून जात असताना त्याच्यासोबत बांधलेली जी दोरी आहे ती दोरी तुम्ही ऑब्झर्व करायची. कन्सिडर करा की हा स्टोन आहे आणि ही त्याच्यासोबत बांधलेली दोरी आहे. बघा, जेव्हा तो स्टोन सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता तेव्हा त्याच्यासोबत बांधलेली जी दोरी होती ती टाईट होती, तिच्यामध्ये टेन्शन प्रेझेंट होतं, ताणल्यासारखी ती दिसत होती. पण जेव्हा तो स्टोन लिनियर मोशन परफॉर्म करतोय इन द टँजेन्शियल डायरेक्शन, तेव्हा त्याच्या मागे अटॅच केलेली जी स्ट्रिंग असते ती स्ट्रिंग आपल्याला लूज झालेली दिसेल. आता एवढी ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म केली मित्रांनो, याच्यावरून काय समजलं, याच्यावरून काय आपल्याला कन्क्लुजन घ्यायचं आहे. कन्क्लुजन असं आहे की जोपर्यंत स्ट्रिंगमध्ये टेन्शन प्रेझेंट होतं, जोपर्यंत या स्ट्रिंगमध्ये टेन्शन प्रेझेंट होतं तोपर्यंत हा स्टोन काय करत होता, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता. आणि ज्या पॉइंटला त्या स्ट्रिंगमधलं टेन्शन रिलीज झालं, ज्या पॉइंटला त्या स्ट्रिंगमधलं टेन्शन रिलीज झालं त्या पॉइंटला त्याने सर्क्युलर मोशन परफॉर्म करणं बंद केलं आणि तो एका टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये कोणती मोशन परफॉर्म करायला लागला, तर तो लिनियर मोशन परफॉर्म करायला लागला. ठीक आहे. हे आपल्या 9th स्टँडर्डच्या नॉलेजवरच डिपेंडंट आपण कन्सेप्ट शिकलोय. आता सर्क्युलर मोशन समजली, तिची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी समजली, याच्यात आपल्याला एक पॉइंट अजून समजला की जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करायची असेल तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्या ऑब्जेक्टवर कोणता तरी एक फोर्स कॉन्स्टंटली ऍक्ट होत राहिला पाहिजे. आता बघा, फॉर एक्झाम्पल मी आपला जो इफेक्ट्स ऑफ फोर्स होते त्याच्या अकॉर्डिंग आपण या कन्सेप्टला समजण्याचा प्रयत्न करू. जर आता या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये असेल तर त्या ऑब्जेक्टची या पॉइंटवर टेंडन्सी सुद्धा काय आहे, लिनियर मोशन परफॉर्म करण्याची त्याची टेंडन्सी आहे, कारण त्याची व्हेलॉसिटी कोणत्या डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनमध्ये. पण तो ऑब्जेक्ट लिनियर मोशन परफॉर्म करतोय का, नाही. या पॉइंटवरून त्याने इकडे जायला पाहिजे होतं स्ट्रेट लाईन पाथमध्ये, पण तो स्ट्रेट लाईन पाथमध्ये न जाता तो थोडासा त्याच्या इंटेंडेड डायरेक्शनपेक्षा शिफ्ट झाला. ही टेंडन्सी होती या डायरेक्शनमध्ये जाण्याची, पण त्या डायरेक्शनमध्ये न जाता तो या डायरेक्शनमध्ये शिफ्ट झाला. आता डायरेक्शन चेंज झाली असं आपल्याला दिसतंय. मग डायरेक्शन का बरं चेंज झाली असेल, आपल्याला माहिती आहे इफेक्ट्स ऑफ फोर्समध्ये आपण शिकलो होतो की डायरेक्शन जर एखाद्या ऑब्जेक्टची चेंज करायची असेल, मोशनमध्ये असलेल्या ऑब्जेक्टची जर डायरेक्शन चेंज करायची असेल तर त्या ऑब्जेक्टवर काय आवश्यक असतो, आपल्याला त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स लावणं आवश्यक असतं. आणि सर्क्युलर मोशनच्या बाबतीत प्रत्येक पॉइंट ऑफ इन्स्टन्सवर
सर्क्युलर मोशनच्या बाबतीत प्रत्येक पॉईंट ऑफ इन्स्टन्सवर तुम्हाला या स्ट्रिंगमध्ये काय दिसत होतं, टेन्शन दिसत होतं. म्हणजे टेन्शन कसं असतं, टेन्शन असतं इनवर्ड. आपण हातामध्ये दोरी पकडून ठेवलेली होती, म्हणजे दोरी आपण स्वतःकडे ओढून धरतोय. दोरी ओढून धरतोय याचाच अर्थ काय की त्या स्टोनला सुद्धा आपण दूर जाण्यापासून रोखतोय आणि त्याला स्वतःकडे ओढून धरतोय. म्हणजे या प्रत्येक पॉइंटवर, या सर्क्युलर पाथवर तो ऑब्जेक्ट कुठेही असो, त्या प्रत्येक पॉइंटवर ती स्ट्रिंग काय करत होती, त्या स्टोनला स्वतःकडे पुल करत होती, म्हणजे स्वतःकडे अट्रॅक्ट करत होती असं आपण म्हणू. मग अट्रॅक्ट करण्यासाठी तिच्यावरती एक फोर्स, आपण त्या स्टोनला सेंटरकडे अट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्यावर एक फोर्स लागत होता आणि तो जो फोर्स असतो त्या फोर्सलाच आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. बघा, सेंट्रिपिटल फोर्सची एकदम सिंपल अशी डेफिनेशन आहे. अ फोर्स ऍक्टिंग ऑन any object performing a circular motion and which is directed towards the center of circle is called as centripetal force. डेफिनेशन रिपीट करतो. अ फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अँड द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. बघा, असा कोणताही ऑब्जेक्ट जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल त्या ऑब्जेक्टवर त्या सर्क्युलर मोशनच्या, त्या सर्क्युलर पाथच्या सेंटरकडे जाणारा एक फोर्स कॉन्स्टंटली ऍक्ट होत असतो आणि त्या फोर्सलाच म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स. आता हे जे स्ट्रिंगचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं, या स्ट्रिंगच्या एक्झाम्पलमध्ये त्या सेंट्रिपिटल फोर्सचं काम कोण करत आहे किंवा सेंट्रिपिटल फोर्स हा कशाच्या रूपात मिळतोय, तर या ठिकाणी हे जे टेन्शन आहे हे टेन्शनच्या रूपात आपल्याला काय भेटतो, या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स भेटतोय. तर सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्सचे आपण अजून काही एक्झाम्पल घेऊ आणि त्यातून ही कन्सेप्ट अजून थोडीशी क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. बघा, फॉर एक्झाम्पल आपली अर्थ आहे आणि अर्थच्या आजूबाजूला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आपला नॅचरल सॅटेलाइट मून रिव्हॉल्व करत असतो. आता हा जो मून आहे याची जी रिव्हॉल्युशनची ऑर्बिट आहे ती सर्क्युलर ऑर्बिट आहे, म्हणजे मून सुद्धा कोणती मोशन परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, बरोबर. आता या मूनला सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करायची असेल तर याच्यावरती सुद्धा सेंटरकडे जाणारा एक फोर्स कॉन्स्टंटली ऍक्ट होत असला पाहिजे, बरोबर. कोणत्याही ऑर्बिटमध्ये कोणत्याही पॉइंट ऑफ इन्स्टन्सला इथे जरी मून असला तरी त्याच्यावरती एक सेंटरकडे जाणारा फोर्स असला पाहिजे. या ठिकाणी जरी मून असला तरी त्याच्यावरती सेंटरकडे जाणारा एक फोर्स असला पाहिजे, कारण विदाउट दिस सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन परफॉर्म होऊ शकत नाही. मग आता या मून आणि अर्थच्या केसमध्ये या मूनच्या सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असेल, थोडा विचार करा. बघा, आपल्याला माहिती आहे आपली जी अर्थ आहे ती अर्थ तिच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टवर काय अप्लाय करते, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. म्हणजे अर्थ काय करते तर या मूनला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते. सिमिलर फॅशनमध्ये जसे इथे ही जी स्ट्रिंग होती, ही स्ट्रिंग काय करत होती, स्टोनला पकडून ठेवत होती. त्याच पद्धतीनं अर्थनं सुद्धा काय केलेलं आहे, मूनवरती एक कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केलेला आहे आणि हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच मूनच्या सर्क्युलर मोशनसाठी काय परफॉर्म करतो, मूनच्या सर्क्युलर मोशनसाठी काय प्रोव्हाइड करतो, तर तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे अर्थ आणि मूनच्या केसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या रूपात काय मिळतंय, सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स मिळतोय. आपण अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करू. केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलेलो आहे, ॲटमचं स्ट्रक्चर आपण शिकलेलो आहे. ॲटमच्या सेंटर पॉइंटला असतो न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये असतात पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि इलेक्ट्रिकली न्यूट्रल न्यूट्रॉन्स. आणि या न्यूक्लियसच्या आजूबाजूला काय रिव्हॉल्व करत असतं, तर न्यूक्लियसच्या आजूबाजूला ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रिकली निगेटिव्ह चार्ज असलेले इलेक्ट्रॉन्स सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतात. बघा, आता जसं या ठिकाणी मून सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता आणि त्याच्यासाठी सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स जो होता तो कोणी प्रोव्हाइड केला होता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थनी प्रोव्हाइड केला होता. इन द सेम फॅशन इथे इलेक्ट्रॉनची सुद्धा सर्क्युलर मोशन होते, पण मग इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कुठून मिळत असेल, थोडंसं लॉजिक लावा. बघा, न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आहे आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आणि आपण लोअर स्टँडर्ड्समध्ये शिकलेलो आहे की पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजेच दोन अपोजिट चार्जेस आहेत. या दोन अपोजिट चार्जेसमध्ये काय व्हायला पाहिजे, या दोन अपोजिट चार्जेसमध्ये काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. म्हणजेच
पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जो एक कॉन्स्टंट फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शनच या ठिकाणी कशासारखं काम करतोय, तर तो सेंट्रिपिटल फोर्स सारखं काम करतोय. क्लिअर मित्रांनो, दोन एक्झाम्पल आपण बघितले, एक स्ट्रिंग वाला एक्झाम्पल बघितलं, एक अर्थ आणि मून वाला एक्झाम्पल बघितलं आणि एक आपल्या ॲटमच्या स्ट्रक्चरचं एक्झाम्पल बघितलं. या तीनही एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिसतंय की वेगवेगळे पार्टिकल्स आहेत, ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. सर्क्युलर मोशन का बरं म्हटलं, कारण त्यांचा जो मोशनचा पाथ आहे तो कसा आहे, सर्क्युलर पाथ आहे. नंतर आपल्याला असं लक्षात आलं की जर सर्क्युलर मोशन कंटिन्युअसली परफॉर्म करत राहायची असेल तर त्या ऑब्जेक्टवरती सेंटरकडे जाणारा सेंटर सिकिंग एक फोर्स असला पाहिजे, आणि त्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. या टॉपिक नंतर आता नेक्स्ट टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. ॲक्च्युली इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट हा टॉपिक, इंट्रोडक्शन टू जॉनस केपलर हा टॉपिक एका टॉपिक नंतर पुढे दिलेला आहे. आधी युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या मध्ये इंट्रोडक्शन टू जॉनस केपलर दिलेलं आहे, पण आपण त्याला आधी कन्सिडर करतोय. आणि फक्त जॉनस केपलरच नाही तर मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगतोय, एक सिक्वेन्स ऑफ इव्हेंट सांगतोय. काळजीपूर्वक ऐका. बघा, मनुष्य हा खूप क्युरियस प्राणी आहे. माणसाला नेहमी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल प्रश्न विचारण्याची, त्यांच्याबद्दल अजून माहिती जाणून घेण्याची एक उत्सुकता लागलेली असते. आता पूर्वीच्या काळी, एकदम जुन्या काळी मनुष्याला आपल्या पृथ्वीबद्दल अशीच उत्सुकता होती की पृथ्वी कशी निर्माण झाली असेल, पृथ्वीवरती प्राणी कधी निर्माण झाले असतील, असे बरेच वेगवेगळे प्रश्न मनुष्याच्या मनात नेहमी राहायचे. पण पृथ्वीबद्दल, अर्थबद्दल मनुष्याच्या मनात वेगवेगळ्या संकल्पना होत्या. संकल्पना अशा की पूर्वीच्या काळी एक अशी विचारधारा असणारे लोक होते आणि त्या लोकांचं असं म्हणणं होतं की आपली जी अर्थ आहे ती अर्थ अशी स्पेरिकल नाही आहे, ती अर्थ अशी सपाट आहे, एक प्लेन अशी अर्थ आहे, असा विचार असणारी, अशी विचारधारा असणारे काही लोक पूर्वीच्या काळी प्रेझेंट होते. यातच काही लोकांचं असंही म्हणणं होतं की युनिव्हर्सबद्दल लोकांचे वेगवेगळे मत होते. जसं की सुरुवातीला एक टॉलेमी नावाचा फिलॉसॉफर होता. टॉलेमी नावाच्या फिलॉसॉफरनं त्याची जिओसेंट्रिक थेअरी ऑफ युनिव्हर्स जगासमोर मांडली होती. हे जग, हे युनिव्हर्स, हे विश्व कसं निर्माण झालंय किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, युनिव्हर्सचं स्ट्रक्चर कसं आहे, हे जेव्हा जाणून घ्यायचा प्रयत्न लोकांनी केला त्यावेळेस टॉलेमी नावाच्या सायंटिस्टने जिओसेंट्रिक थेअरी ऑफ द युनिव्हर्स हे लोकांसमोर मांडली. आता जिओसेंट्रिक थेअरीचा अर्थ असा आहे की टॉलेमीचं असं मत होतं की आपली जी अर्थ आहे ती अर्थ युनिव्हर्सच्या सेंटरला आहे आणि बाकी प्लॅनेट आणि सन हे अर्थ भोवती रिव्हॉल्व करतात. काय म्हणणं होतं टॉलेमीचं, जर आपण इथं डायग्रामॅटिकली बघण्याचा प्रयत्न केला तर टॉलेमीचं असं म्हणणं होतं की आपली जी अर्थ आहे ही अर्थ सेंटरला आहे. टॉलेमीचं म्हणणं होतं की आपली जी अर्थ आहे ती अर्थ युनिव्हर्सचा सेंटर आहे आणि बाकी प्लॅनेट किंवा बाकी जे सन वगैरे जे स्टार्स आहेत हे स्टार आपल्या अर्थच्या अवतीभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतात, असं टॉलेमीचं म्हणणं होतं. म्हणून त्याच्या थिअरीला जिओसेंट्रिक थिअरी म्हणण्याचं कारण असं की जिओ हा जो शब्द आहे, जिओ शब्द रेफर करतो अर्थला आणि जिओसेंट्रिक म्हणजे अर्थ सेंट्रिक थेअरी ऑफ द युनिव्हर्स. त्या थेअरीनुसार अर्थ काय होती, युनिव्हर्सचा सेंटर होती आणि बाकी प्लॅनेट काय करत होते, अर्थ भोवती रिव्हॉल्व करत होते. आता टॉलेमीच्या नंतर एक पोलंड देशातला एक सायंटिस्ट होता, फिलॉसॉफर होता, ज्याचं नाव होतं निकोलस कोपर्निकस. या निकोलस कोपर्निकसनं टॉलेमीच्या जिओसेंट्रिक थेअरीला चॅलेंज केलं आणि त्याने स्वतःची थेअरी लोकांसमोर मांडली. त्या थेअरीचं नाव होतं हेलिओसेंट्रिक थेअरी. कॉपर्निकसचं असं मत होतं, त्या कॉपर्निकसला जिओसेंट्रिक थेअरी जी होती टॉलेमीची ती थेअरी त्याला पटलेली नव्हती. त्याचं म्हणणं होतं की अर्थ हा युनिव्हर्सचा सेंटर नाहीये. कॉपर्निकसच्या थेअरीनुसार त्याने सांगितलं की सन हा युनिव्हर्सचा सेंटर आहे आणि सनच्या आजूबाजूला बाकी प्लॅनेट काय करताय, रिव्हॉल्व करताय. त्याने काय सांगितलं, सन हा सेंटर आहे युनिव्हर्सचा आणि त्या सनच्या आजूबाजूला बाकी प्लॅनेट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतात. आता निकोलस कॉपर्निकसनं जी
सनचे सेंटर असलेली थेरी सांगितली, त्या थेरीला म्हटलं जातं हेलिओसेंट्रिक थेरी. आणि हेलिओसेंट्रिक म्हणण्यामागे असं कारण आहे की हा जो शब्द आहे हेलिओ हा रेफर करतो लॅटिन लँग्वेजमध्ये सनला. हेलिओ हा शब्द लॅटिन लँग्वेजमध्ये कशाला रेफर करतो, तर सनला रेफर करतो. मग टॉलेमीनं जिओसेंट्रिक म्हणजे अर्थ सेंट्रिक थेरी सांगितली होती. त्याच्यानंतर निकोलस कॉपर्निकस आला, त्याच्या थेरीमध्ये त्याने स्वतःचं मत मांडलं की अर्थ सेंटर नाहीये, सन हा सेंटर आहे. आता या दोघांचे जे काही फॉलोअर्स होते, टॉलेमीचे काही फॉलोअर्स होते आणि कॉपर्निकसचे काही फॉलोअर्स होते, ज्या लोकांना अर्थ सेंटर आहे असं वाटत होतं ते टॉलेमीला सपोर्ट करत होते, ज्या लोकांना सन सेंटर आहे असं वाटत होतं ते कॉपर्निकसला फॉलो करत होते. आणि या दोन्ही विचारधारा असणाऱ्या लोकांमध्ये सतत वादविवाद होत राहायचे. आता हे जे वादविवाद आहेत हे कंटिन्युअसली काही वर्षानुवर्ष चालत राहिले. या दरम्यानच टायको ब्राहे नावाचा एक सायंटिस्ट होता. टायको ब्राहेनं काय केलं तर ही ऑब्झर्व्ड प्लॅनेटरी मोशन्स ऑफ द प्लॅनेट. त्याने प्लॅनेट्सच्या मोशनला ऑब्झर्व केलं. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं काम केलं की त्याने बऱ्याचशा प्लॅनेटला फक्त आपल्या डोळ्यांच्या मदतीने, कारण त्यावेळेस काही टेलिस्कोप वगैरे अशी साधनं नव्हते, तर टायको ब्राहेने काय केलं तर ऑब्झर्वेशन केलं प्लॅनेटच्या प्लॅनेटरी मोशनचं. आणि त्याने त्याचं ऑब्झर्वेशन लिहून ठेवले. टायको ब्राहेचा जो असिस्टंट होता त्याचं नाव होतं जॉनस केपलर. टायको ब्राहेची डेथ झाल्याच्या नंतर त्याच्या ज्या काही स्टडीज होत्या त्या सगळ्या स्टडीज जॉनस केपलरनं परत अभ्यासल्या. ब्राहेच्या प्लॅनेटरी मोशनच्या ऑब्झर्वेशन्सचा स्टडी करून जॉनस केपलरनं त्याचे स्वतःचे वर्ल्ड फेमस असे लॉज ऑफ मोशन दिले. लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन त्यांनी लोकांच्या समोर मांडले. आता जॉनस केपलरनं जे लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन दिले होते त्याच लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशनचा स्टडी सर आयझॅक न्यूटनने केला. सर आयझॅक न्यूटनने त्या प्लॅनेटरी मोशनचा स्टडी करून स्वतःचा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, ज्याला इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सुद्धा म्हटलं जातं, जो आपल्याला या चॅप्टरमध्ये पुढे शिकायचा आहे, तो इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तयार करते वेळेस सर आयझॅक न्यूटनला सुद्धा जॉनस केपलरच्या प्लॅनेटरी मोशन्सच्या लॉची गरज पडली होती किंवा त्याची मदत त्याला घ्यावी लागली होती. बघा मित्रांनो, आपल्याला वाटतं की न्यूटनच्या समोर एक झाडावरून ऍपल पडला आणि ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला. इतकं सोपं ते नसतं. ऍक्च्युअली त्याच्या मागे इतकी सगळी हिस्ट्री होती की टॉलेमीनं जिओसेंट्रिक थेरी सांगितल्यापासून कोपर्निकसनं त्याला विरोध करणे, त्याच्यानंतर टायको ब्राहेने पूर्ण आयुष्य स्वतःचं प्लॅनेटरी मोशन ऑब्झर्व करण्यासाठी देणे, त्याच्यानंतर टायको ब्राहेच्या असिस्टंटनं त्याच टायको ब्राहेच्या स्टडीजच्या मदतीनं स्वतःचे लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन देणे आणि त्या लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास करून किंवा त्यांच्या मदतीनं सर आयझॅक न्यूटनने स्वतःचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन लोकांसमोर मांडणे. हे पूर्ण ग्रॅव्हिटेशनचा शोध लागण्यामागची पडद्यामागची ही हिस्ट्री आहे. ही जनरली विद्यार्थ्यांना माहीत नसते, म्हणून आपल्या चॅनलतर्फे आपण विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं देण्यात यावं म्हणून ही विशेष माहिती मी तुमच्यासाठी शोधून आणलेली. तर मित्रांनो, आजच्या आपल्या सेकंड व्हिडिओ लेक्चरचा लास्ट टॉपिक केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक महत्त्वाचा आहे. थेरी एक्झाम, बोर्ड एक्झामच्या दृष्टीने हा टॉपिक महत्त्वाचा आहे. 3 मार्कासाठी तुम्हाला स्टेट अँड एक्सप्लेन केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन असा क्वेश्चन येऊ शकतो. या आधी आपण जे 2 टॉपिक पाहिले, सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, हा जो टॉपिक आपण पाहिला तो टॉपिक सुद्धा एक्झामच्या दृष्टीनं बऱ्यापैकी महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यावरती राईट ए शॉर्ट नोट ऑन सर्क्युलर मोशन किंवा डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स, राईट ए शॉर्ट नोट ऑन सेंट्रिपिटल फोर्स असे क्वेश्चन त्या टॉपिकवर सुद्धा येऊ शकतात. तर केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन आता आपल्याला बघायची आजच्या व्हिडिओ लेक्चरचा लास्ट टॉपिक म्हणून. बघा, केपलरने जसं थोड्या वेळा आधी आपण इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमध्ये बघितलं होतं की टायको ब्राहे नावाच्या सायंटिस्टचे जे काही प्लॅनेटरी मोशनचे ऑब्झर्वेशन्स होते ते त्याच्या असिस्टंटनं म्हणजे जॉनस केपलर नावाच्या सायंटिस्टनं ते स्टडीज, ते ऑब्झर्वेशन्स, टायको ब्राहेचे ऑब्झर्वेशन डिटेल स्टडी केले आणि त्यांनी स्वतःचे 3 लॉज, प्लॅनेटरी मोशनच्या 3 लॉज त्यांनी लोकांसमोर मांडल्या. आणि त्या 3 लॉज आता आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यापैकी पहिला लॉ सांगतो, ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन in an elliptical orbit with the sun at any one focus of the ellipse. बघा, सिंपल स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवण्यासाठी पण एकदम सोपं आहे. ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन
इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट विथ अ सन ॲट एनी वन फोकस ऑफ द इलिप्स. म्हणजे सगळे जे प्लॅनेट्स असतात, सगळे प्लॅनेट हे सूर्याभोवती फिरतात, पण फिरत असताना ते कशा ऑर्बिटमध्ये फिरतात? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नाही. केपलरने काय सांगितलं? तर ऑल प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट. सर्क्युलर ऑर्बिट हा शब्द त्याने वापरलेला नाही, त्याने कोणता शब्द वापरलेला आहे? इलिप्टिकल ऑर्बिट. आता इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे काय, इलिप्स म्हणजे काय ते आपल्याला समजून जर घ्यायचं असेल तर बघा, इलिप्स हा शेप जर तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे, इलिप्सला जर तुम्हाला इलिप्स हा जॉमेट्रिकल शेप जर तुम्हाला प्रॅक्टिकली ऑब्झर्व करायचा असेल तर आपला आईस्क्रीमचा कोन तुम्हाला माहिती आहे. आईस्क्रीमच्या कोनला जर तुम्ही असा तुमचा आईस्क्रीमच्या कोनचा शेप असतो, ठीक आहे. आईस्क्रीमच्या कोनला जर तुम्ही एक ब्लेड घेतली किंवा आईस्क्रीमच्या कोनचा जर तुम्ही एक सेक्शन घेतला, बघा बुकमध्ये आपल्याला डायग्रामॅटिकली ते समजावून सांगितलेलं आहे, मी बोर्डवर समजून सांगतो, परत एकदा लक्ष द्या. जर आपण असा व्हर्टिकल सेक्शन जर आपण त्याचा असा हॉरिझॉन्टल सेक्शन घेतला तर या ठिकाणी जो पोर्शन दिसेल आपल्याला, हा पोर्शन आपल्याला एक सर्कल दिसेल. जर आपण एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल सेक्शन जर या कोनचा घेतला तर जो पोर्शन आपल्याला दिसेल तो कसा दिसेल? एका सर्कल सारखा दिसेल. पण हॉरिझॉन्टल सेक्शन न घेता आपण जर असा इन्क्लाइंड प्लेनमध्ये सेक्शन घेतला, असा तिरपा इन्क्लाइंड प्लेनमध्ये जर त्या आईस्क्रीम कोनचा सेक्शन तुम्ही घेतला तर या ठिकाणी इथे जो तुम्हाला शेप तयार झालेला दिसेल हा शेप राहील तुमचा इलिप्टिकल शेप. आता याच इलिप्टिकल शेपला जर तुम्हाला मोठं करून दाखवायचं झालं तर ही राहील तुमची, अशा पद्धतीची राहील तुमची इलिप्सची डायग्राम. आता या इलिप्सबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स त्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. बघा, या इलिप्सला 2 ॲक्सिस असतात. जसं आपलं सर्कल असतं, जसं आपलं सर्कल आहे आणि सर्कलला आपला डायमीटर असतो, तशाच पद्धतीनं सर्कलला जसा डायमीटर असतो त्याच पद्धतीनं इलिप्सला ॲक्सिस असतात. इलिप्सला 2 ॲक्सिस असतात. जो लेंथनी जास्त असतो त्या लेंथनी जास्त असलेल्या ॲक्सिसला मेजर ॲक्सिस असं म्हणतात. ज्या ॲक्सिसची लेंथ जास्त असते त्या ॲक्सिसला मेजर ॲक्सिस असं म्हणतात, आणि ज्या ॲक्सिसची लेंथ लहान असते त्या ॲक्सिसला मायनर ॲक्सिस असं म्हणतात. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की जो तुमचा इलिप्टिकल शेप आहे त्या इलिप्टिकल शेपला 2 ॲक्सिस असतात, एक मेजर ॲक्सिस आणि एक मायनर ॲक्सिस. दुसरा पॉईंट इलिप्सबद्दल की या इलिप्सला जसा आपल्या सर्कलला एक सेंटर असतो तसाच 2 ॲक्सिसला कट करणारा किंवा 2 ॲक्सिस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्या पॉईंटला आपण त्या इलिप्सचा सेंटर म्हणू शकतो. पण इलिप्सच्या सेंटरपेक्षा जास्त लक्ष देण्यासारखी गोष्ट, इलिप्सच्या सेंटरपेक्षाही जास्त फोकस कॉन्सन्ट्रेट करण्यासारखा एक पॉईंट आहे, त्या पॉईंटला म्हटलं जातं फोकस ऑफ द इलिप्स. आणि इलिप्सला 2 फोकस असतात. जसा तुम्हाला हा पॉईंट दिसतोय F1 हा फर्स्ट फोकस आणि F2 हा सेकंड फोकस. तर हा आहे तुमचा जॉमेट्रिकल शेप इलिप्स. इलिप्सचं डिस्क्रिप्शन कशामुळे दिलं? कारण केपलरचा जो फर्स्ट लॉ आहे त्या फर्स्ट लॉ मध्ये काय सांगितलं की planets revolve around the sun in an elliptical orbit with a sun at any one of the focus. आता या स्टेटमेंटला जर तुम्हाला डायग्रामॅटिकली ऑब्झर्व करायचं असेल तर बघा, हा एखादा फॉर एक्झाम्पल तुमचा प्लॅनेट आहे, हा तुमचा एखादा प्लॅनेट आहे, हा या इलिप्टिकल ऑर्बिटवर काय परफॉर्म करतोय? रिव्हॉल्युशन्स परफॉर्म करतोय. आणि तो इलिप्टिकल ऑर्बिटवर रिव्हॉल्युशन परफॉर्म करत असताना सनचं लोकेशन कुठे राहील? आयदर ऑफ दीज 2 फोकस, एनी वन ऑफ दिस फोकस. सन विल बी ॲट एनी वन ऑफ दिस फोकस. तुम्ही या पॉइंटवर सुद्धा सन कन्सिडर करू शकता किंवा या पॉइंटवरही सन कन्सिडर करू शकता. पण प्लॅनेट कसा रिव्हॉल्व करणार आहे? एका इलिप्टिकल ऑर्बिटवर रिव्हॉल्व करणार आहे. क्लिअर? केपलर्स फर्स्ट लॉ एक्सप्लेनेशन द्यायलाही सगळ्यात सोपा आणि लक्षात ठेवायला सुद्धा तितकाच सोपा. आता केपलरचा सेकंड लॉ बघू आपण. बघा, केपलरच्या सेकंड लॉचं काय सांगणं आहे? द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. बघा, परत आपण डायग्रामच्या मदतीने या लॉला समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, तर सेकंड लॉचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जर आपल्याला करायचं असेल तर फर्स्ट लॉने सांगितलं त्याप्रमाणे की तुमचा जो सन आहे तो सन कुठे असला पाहिजे? एनी वन फोकस. आणि प्लॅनेट कुठे असला पाहिजे? तुमचा एलिप्टिकल ऑर्बिटवर. आता सेकंड लॉच्या एक्सप्लेनेशननुसार लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, प्लॅनेटला आणि सनला जोडणारी ही जी लाईन आहे, ठीक आहे, SP नावाची जी लाईन सेगमेंट आपल्याला दिसते,
दिस लाईन सेगमेंट कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आपण कन्सिडर करू की या पॉइंट पी पासून किंवा पॉइंट ए पासून हा जो प्लॅनेट आहे, या पॉइंट ए पासून या प्लॅनेटनं त्याचं रिव्हॉल्युशन स्टार्ट केलं आणि ही जी लाईन आहे, ही लाईन आता त्या प्लॅनेटच्या मोशन सोबतच एक एरिया स्वीप करणार आहे, एरिया कव्हर करणार आहे. आपण कन्सिडर करू की हा प्लॅनेट ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गेला, म्हणजेच प्लॅनेटला आणि त्या सनला जोडणारी जी रेषा आहे ती सुद्धा काय झाली, या पॉइंट पर्यंत शिफ्ट झाली. आता प्लॅनेट ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत मोशन परफॉर्म करत असताना प्लॅनेटनी हा एवढा जो शेडेड रिजन आहे, एवढा जो एरिया आहे, हा एवढा एरिया प्लॅनेटनं कव्हर केला. आपण कन्सिडर करू की प्लॅनेटला ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जाण्यासाठी टी इतका टाइम लागला. किती टाइम लागला? टी इतका टाइम लागला किंवा स्मॉल टी इतका टाइम लागला असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. आता सेकंड, या इलिप्टिकल ऑर्बिटवर कोणत्याही एका रॅन्डम ठिकाणी आपण पॉइंट कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल हा सी पॉइंट आहे. आता सी पॉइंट पासून जर या प्लॅनेटची मोशन झाली परत एकदा टी इतक्या टाइम इंटरवलसाठी, सी पॉइंट पासून याची मोशन टी टाइम इंटरवलसाठी झाली. आपण कन्सिडर करू की सी पासून ऑब्जेक्ट निघाला आणि डी वर जाऊन पोहोचला. हे एवढं जे अंतर आहे, हे एवढं अंतर कव्हर करायला परत एकदा त्या प्लॅनेटला किती वेळ लागला, तर टी इतकाच टाइम लागला. मग आपण परत लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, ही झाली पहिली लाईन, ही झाली सेकंड लाईन, आणि या दोन लाईनच्या मध्ये जो एरिया आहे तो झाला तुमचा एरिया कव्हर्ड बाय लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. आता दोन एरिया आपल्याजवळ भेटलेले, तर केपलरच्या सेकंड लॉ नुसार काय सांगितलं जातं, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये ही जी प्लॅनेटला आणि सनला जोडणारी जी रेषा आहे ही किती एरिया कव्हर करते, तर ती इक्वल एरिया कव्हर करते. बघा, हा जो तुमचा फर्स्ट एरिया आहे, हा जो तुमचा फर्स्ट एरिया आहे, हा तुमचा एरिया नंबर 1 आणि हा तुमचा एरिया नंबर 2. जर आपण बघितलं तर एरिया ऑफ एस ए बी, एरिया ऑफ एस ए बी इज इक्वल्स टू काय यायला पाहिजे, एरिया ऑफ एस सी डी. काय यायला पाहिजे, एरिया ऑफ एस सी डी. करेक्ट. कारण काय, कारण ए पासून बी पर्यंत जायला प्लॅनेटला किती टाइम लागला, टी इतका टाइम लागला. तितकाच टाइम सी पासून डी पर्यंत जायला सुद्धा लागला. म्हणजे इथला जो टाइम इंटरवल आहे तो टाइम इंटरवल इथल्या टाइम इंटरवलच्या इक्वल आहे. आणि आपल्याला केपलरच्या लॉनी काय सांगितलेलं आहे की इक्वल टाइम इंटरवल मध्ये सन आणि प्लॅनेटना जोडणारी जी लाईन आहे ती किती एरिया कव्हर करते, इक्वल एरिया कव्हर करते. म्हणून हा जो फर्स्ट एरिया आहे हा तुमच्या या सेकंड एरियाच्या इक्वल असला पाहिजे. क्लिअर. आता मित्रांनो, केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन आपण पाहिला, केपलर्स सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन आपण पाहिला. आता केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन बघू. बघा, इकडे लक्ष द्या. जर तुम्ही प्लॅनेटला एका ए पॉइंटवरून रिव्हॉल्युशन स्टार्ट करताना बघितलं, सपोज या पॉइंट ए वरून हा प्लॅनेट निघाला आणि पूर्ण एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करून तो वापस ए पॉइंटवरच येऊन पोहोचला, म्हणजे त्याचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झालं. आता एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी त्याला जितका वेळ लागला असेल त्या वेळेला आपण काय म्हणतो, त्या वेळेला आपण म्हणतो टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल टी. क्लिअर. दुसरी गोष्ट, या प्लॅनेटचं सन पासूनचं डिस्टन्स तुम्हाला प्रत्येक पॉइंटवरती कसं दिसतंय, वेगवेगळं दिसतंय. ते कॉन्स्टंट नाहीये. जर आपण एखादा सर्क्युलर ऑर्बिट घेतली असती तर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये बघा प्लॅनेटचं सन पासूनचं अंतर नेहमी काय असलं असतं, कॉन्स्टंट असलं असतं. त्या अंतराला आपण काय म्हणू शकलो असतो, त्याला आपण रेडियस म्हणू शकलो असतो. क्लिअर. आणि ते प्रत्येक ठिकाणी काय असलं असतं, कॉन्स्टंट असलं असतं. पण इलिप्सच्या बाबतीत ते डिस्टन्स कॉन्स्टंट आहे का, नाही. जर तुम्ही बघितलं एस पासून ए पर्यंतचं डिस्टन्स वेगळं आहे, एस पासून सी पोझिशनवर प्लॅनेट गेल्यावर त्याचं डिस्टन्स वेगळं राहील, एस पासून डी पॉइंटवर गेल्यावर त्या प्लॅनेटचं सन पासूनचं अंतर वेगळं राहील. म्हणजे प्रत्येक पॉइंटवर सन आणि प्लॅनेट मधलं डिस्टन्स तुम्हाला चेंज होताना दिसतंय. म्हणून आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, बघा या प्रत्येक डिस्टन्सचा आपल्याला काय घ्यावं लागेल, मीन. आणि त्या मीनला म्हणू आपण आर. सनचा आणि प्लॅनेट मधल्या डिस्टन्सच्या मीनला काय म्हणणार आपण, आर. तर बघा, टी इज अ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अँड आर इज अ
मीन ऑफ द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. प्लॅनेटचं सन पासूनचं जे अंतर आहे त्याची आपण एक मीन व्हॅल्यू काढली, त्या मीन व्हॅल्यूला आपण काय म्हणणार, आर म्हणणार. ठीक आहे. आता बघा केपलर थर्ड लॉ काय सांगतो, द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन टी, म्हणजे प्लॅनेटला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला जितका वेळ लागतो त्या वेळेचा स्क्वेअर ऑफ द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट म्हणजे टी स्क्वेअर, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स काय घेतला आपण, आर घेतला. या आरच्या क्यूबला टी स्क्वेअर कसा असणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. मग टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हे झालं तुमचं केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनचं इक्वेशन. बघा आता लक्ष द्या, जर तुम्ही या प्रोपोर्शनॅलिटी साईनला काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी जर इक्वॅलिटी साईन घेण्याचा प्रयत्न केला तर प्रपोर्शनॅलिटी काढून इक्वॅलिटी घेत असताना त्या ठिकाणी एका कॉन्स्टंट व्हॅल्यूने मल्टिप्लाय करावं लागत असतं. म्हणून टी स्क्वेअर इज इक्वल्स टू, या ठिकाणी आपण कॉन्स्टंट जो घेत असतो केपलर्स लॉ मध्ये तो कॉन्स्टंट असतो के. टी स्क्वेअर इज इक्वल्स टू के इंटू काय भेटेल तुम्हाला, आर क्यूब. आता या आर क्यूबला जर तुम्ही या साईडला ट्रान्सफर केलं तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू काय भेटेल तुम्हाला, के, वेअर के इज अ कॉन्स्टंट. म्हणजे प्लॅनेटला त्याची प्लॅनेटरी मोशन परफॉर्म करत असताना कोणत्याही पॉइंटवर जर तुम्ही बघितलं आणि त्याच्या टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशनच्या स्क्वेअरचा मेन डिस्टन्सच्या क्यूब सोबत जर डिव्हिजन केला तर तो डिव्हिजन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एका प्लॅनेटसाठी एका सेम ऑर्बिटसाठी तो रेशो तुम्हाला कसं भेटेल, कॉन्स्टंट भेटेल. हा होता तुमचा केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. या ठिकाणी तुमचे केपलर्सचे तिन्ही लॉ कंप्लीट झालेले आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबू आणि याच्या पुढचे जे कन्सेप्ट्स आहे त्याच्यावरती व्हिडिओ लेक्चर नंबर 3 लवकरच पोस्ट करू. मित्रांनो, व्हिडिओ लेक्चरला थोडा रिस्पॉन्स कमी वाटतोय. जितका जास्त रिस्पॉन्स तुमच्याकडून मिळेल तितका व्हिडिओ लेक्चर्स बनवण्यासाठी एक आम्हाला सुद्धा इन्स्पिरेशन राहील. म्हणून जर तुम्हाला खरंच कन्सेप्ट कळत असतील, व्हिडिओ लेक्चर बघून जर तुम्हाला अभ्यास सोपा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपलं चॅनल तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.